सो गाईज आम्ही जस्ट फार्म हाऊसमधून निघालेलो आहे जिथे आम्ही स्टे करत होतो. आता मी आलो आहे डॅडींच्या एका फ्रेंडच्या फार्म हाऊसवर, जे आता नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या फार्म हाऊसचं. सो आम्ही विजिट करायला आलो आहे. मी तुम्हाला फार्म हाऊसची एक छोटीशी क्विक झलक दाखवते. सो स्टे ट्यून. ह्या पिंक ड्रेसमध्ये ह्या फार्म हाऊसच्या मालकीण आहेत. सो आम्हाला दाखवत आहेत सगळे झाडं वगैरे, इंट्रो देत आहेत त्यांच्या फार्म हाऊसचं. हे कशाचं आहे? हे चिक्कूचं झाड आहे, चिक्कूचं झाड. चिक्कू बघा, चिक्कू किती लागलेत. अभी वो खाने लायक नहीं है. इधर स्विमिंग पूल भी है, स्विमिंग पूल पण आहे, बट आता हे क्लीन नाही केलेले. जेव्हा बनेल नवीन तेव्हा छानपैकी आम्ही येऊ इथे पोहायला. चिक्कूचं अजून एक झाड, झाडीच झाडी आहे इथं. इकडे एक बेलाचं झाड आहे, मोठं की मोठं आहे, बेलाचं पण आहे, भरपूर आहे. खूप मोठं फार्म आहे ह्यांचं इथे. खूप जास्त झाडं लावलेली आहेत इथे. एवढा चिबू एकदम गोड आहे. तेव्हा सागाची झाड आहेत, 9-10 झाड आहेत सागाचे. हे बघा, इकडे आहे, तिकडे आहे. हे जे आहे सागाचं झाड आहे, साग आहे हा साग. हे आंबा ही पूर्ण आंब्याची झाड, आंब्याचे सगळे. आणि ही पूर्ण चिकू आहे, तिकडे पण आहेत. या किया गाईज, आपण आता बघतोय सुपारीचं झाड. सुपारी कुठे कुठे? हे बघा, सुपारी. सुपारी ठीक आहे. हे बघा किती साऱ्या सुपाऱ्या पडल्या तिथं. मग आता मला काय करायचं? हे सुकवायचं आणि खायचं. सुकवायचं. हे काय सुकलं फोडल्यानं सुपारी निघतात. हा, हे बघा काढते ना, असं दगडाने फोडायचं. नाही छोटी वाटते, कवरचं निघाले. हे बघा ताई. हो हे हो चांगली निघाली. बर्डी सुपारी. हे बघा सुपारी गाईस, हे सुपारीचं. सुपारीच आहे. मग घे ना, आणखी भरपूर घे ना. हे जे फार्म हाऊस आहे पप्पांच्या रिलेटिव्ह नाही म्हणता येणार, रिलेटिव्ह फॅमिली फ्रेंड म्हणता येईल. त्यांची ही जी फार्म हाऊसची जागा आहे ती 2 एकरमध्ये आहे पूर्ण. आणि ती इतकी भारी आहे, एवढी झाडी खूप झाडी आहे तिथे. खूप काय छान झाडं लावलेत. आंब्याची झाडं म्हणा, चिकू म्हणा, सुपारी म्हणा, खूप झाडं आहेत तिथे. हे जे समोरचं आहे हे सागाचं झाड आहे. आणि ह्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागतात. पेरूचं झाड आहे बघा, इथे छोटे छोटे पेरू लागलेले आहेत. खूप झाडी आहेत तिथं, वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स आहेत. आता आपण बघतो काजूचं झाड. चला बघूयात मग. तुमचा नंबर आहे ना शोकांचा, हे मला सगळी शूटिंग पाठवा. गाईज, इथे वांग्याची झाडं आहेत मस्त, किती क्यूट आहे. खूप सारे वांगे आलेत. हे बघा, छोटे छोटे वांगे आलेत. हे बघा किती वांगे लागलेत. गाईज, इथे खूप सारा चाफा पडलेला आहे. चाफ्याचं झाड आहे, पण मला व्हाईट आवडतो पिंक पेक्षा. हे लिंबूचं झाड आहे. लिंबू बघा किती लागले तिथं, मस्त हिरवेगार लिंबू आहेत. आता आपण बघूयात भेंडी. काजूचं मी दाखवते, होल्ड ऑन गाईज. हे बघा भेंडीचं आहे, हे भेंडीची झाडं आहेत. बांबूची झाडं आहेत ही.
हे बघा इकडे पर्यंत. गाईज ही आळूची पानं आहेत, आता आम्ही तिला तोडणार आहेत. ही बघा, ही लिंबू तोडून घेऊन आली. लिंबू चोर. संत्री छोटी छोटी खूप मोठा पोपट झालेला आहे, खूप मोठा लॉल झालेला आहे. या सगळ्या लेडीजनी लिंबू समजून संत्र्या तोडलेल्या आहेत. बघा एवढ्या छोटे छोटे लिंबू नाही, संत्री लागलेले आहेत आणि लिंबू समजून संत्री तोडलेल्या आहे, पोपट झालेला आहे. हे बघा ह्या बायका, ह्या दोघी जणी मिळून बघा संत्री चोर. बघा इथं हार्वेस्टिंग चालू आहे ह्याची आळूच्या पानांची. इकडे बघा जरा. कापा तुम्ही, कापा. त्याच्यावर पाणी बघ किती सुंदर दिसते. एक जण जमा झाले. हे सुरणाचं झाड आहे, ह्याला सुरण लागतात खूप मोठे मोठे. सुरण म्हणजेच की एलिफंट फूट आपण त्याला म्हणतो. तुम्ही जाऊन गुगल करा. ते पानं घेऊन चालले, आळूची पानं. ऐका आता. हे बघा, हे कापायचं, हे कापायचं, हे आलं तर हे पण कापायचं. पण हे नाही जमत नाही. गाईस कम मी तुम्हाला पपईचं झाड दाखवते. छान छोटे छोटे पपई लागलेले तिथे. पपईचं झाड आहे. इथे पपई आहे, इथे मोठे मोठे पपई लागले कच्च्यात सध्या. हे बघा छान अशा पपई लागलेले आहेत. इथे 3 लागले आहेत. इथे समोर मिरचीचं झाड दिसलेलं आहे मला, पण त्या सुकलेल्या मिरच्या आहेत. आपण अजून बघूया काय काय एक्सप्लोर करायला मिळतं आपल्याला इथं. होय, इथे बालाजी काका तोडून देतात आम्हाला. एवढे सारे आळू दिलेले आहेत आम्हाला. हे बघा इथे कढीपत्ता आम्ही हार्वेस्ट करतो थोडंसं. आम्हाला आमच्या घरच्या झाडाला लावायचे आहेत. किती सारा कढीपत्ता लागलाय. मला तर कढीपत्ता फार आवडतो. हे बघा आम्ही आळूची पानं घेतलेली आहेत. आता माझी मम्मा कढीपत्ता तोडतीये, कढीपत्त्याच्या काड्या तोडतीये. ती बघा ती कढीपत्त्याचा वास कशी घेते माग. इथं लिंबूची हार्वेस्टिंग चालू आहे. आम्ही इथे लिंबू तोडून घेतलेले आहेत एवढे सारे खाण्यासाठी. खूप सारे लिंबाचे झाडं आहेत इथे. इतकं भारी फार्म हाऊस आहे ना भाई, मी तर फुल. हे बघा इथं कढीपत्ताची हार्वेस्टिंग झालेली आहे. कढीपत्ता तोडतायत, सगळ्या भाज्या घेतात. नाही त्या भाज्या सगळ्या तोडून घेतात सगळेजण. एवढ्या साऱ्या भाज्या तोडून आणल्या त्या लोक. जास्वंदाचं फूल बघा किती सुंदर आलेलं आहे. हे बघा संत्री सोलते बघा मी. इथल्या फार्म हाऊस मधली संत्री. बच्चा मारेगा, थोडं कॅल्शियम जाईल दे. त्याला दे आधी, त्याला हात लागला. रस बघ ना किती गळत. रोएगा नाही तो. खाऊन बघ, खा खा. त्यांना पण दे. तुम्ही डबल केलंय ना. खाऊन बघ आंबट आहे का. आता आम्ही टेस्ट करतोय. ठीक आहे, ब्लॉग बनते. आंबट आहे, आंबट
आंबट आहे ना खूप आंबट आहे. सातपुते प्रणय खा की अंश तू खा. त्या बोललेल्या बरोबर नाहीये म्हणून. इथे कृष्ण कमळचं वेल लागलेली आहे मस्तपैकी, पण त्याला अजून फुलं आलेली नाही आहेत. पूर्ण वरपर्यंत ती वेल गेलेली आहे बघा. किया कियांश बाय 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 बोल, नीट बोल, बाय बाय. फ्रँकीज दे. संत्रा खाल्लाय आणि हा दुसरा संत्रा पण आंबट निघालेला आहे. आणि अशा प्रकारे मी फेकून दिला आहे. इथे बघा गोकर्णाचं छान वेल लागलेली आहे. पांढरे नाही पर्पल, हां पांढरे पर्पल दोन्ही पण आहेत. व्हाईट आणि पर्पल गोकर्ण दोन्ही आहेत इथे मस्तपैकी. आता आम्ही चहाचा आस्वाद घेतो इथे. चहा कॉफीचा आस्वाद घेतोय. चला तर बघूया आपण. इथे जे लटकलेलं आहे ते या मुलीने बोलली आहे की ते पडवळाचं आहे, पण ते ॲक्च्युली पडवळ नाही आहे, ते पाईप लटकलेलं आहे. इथे खूप मोठा प्रँक झालेला आहे आणि आम्ही खूप हसलेलो सगळे. छान निसर्गाचा आनंद घेत आम्ही कॉफीचा आस्वाद घेतो. शेंगा आहेत का बघ. मम्मी आणि माझी बहीण ब्रह्मकमळची हार्वेस्टिंग करत आहेत. ब्रह्मकमळच्या पानांची हार्वेस्टिंग चालू आहे. सगळे नाही ती सगळी पानं, सगळे फुलं, सगळे भाजी, सगळं उपसून घेतलं त्या लोकांनी. काहीच आम्ही तर झोक्याचं आनंद घेत आहोत. पांढरा चाफा फायनली मिळालेला आहे. त्याला काय सुगंध नाही बोलत आपण, सुगंध बोलतो.